ज्या ज्या महापुरुषांनी आपली मानवतावादी चळवळ राबवली अशा तमाम महापुरुषांना सर्वात आधी मी त्रिवार वंदन करतो। ज्या माय माऊलीच्या जयंतीच्या निमित्तानं हा सर्व समाज एकत्र झाला, जिच्या ऋणानं आम्ही आज सन्मानाचं जीवन जगतोय, त्या त्यागमूर्ती माता रमाई जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। रात्रीच्या अंधारात असंख्य केळे खाऊन पहाट झाली की महापुरुषाच्या फोटोमागे ज्या प्रकारे ती पाल लपून बसते, त्या प्रकारे चळवळीचा बुरखा घालून चळवळीला पोट भरण्याचं साधन समजणारी अवलाद जन्माला आलेली असताना आंबेडकरी विचारधारा या जनमानसात पेरण्यासाठी बाबासाहेबांची लेखणी हातात घेऊन या समाजाच्या डोक्यात ती आंबेडकरी चळवळ पेरण्यासाठी प्राणपणानं आपला प्रयत्न करणारी ही सगळी वामनाची वारसदार या सर्वांना मी जय भीम करतो। माझ्या समाज माऊलीला जय भीम करतो। खरं तर मी काही कवी संमेलनातला कवी नाही आहे, हे आमच्या निलेश सरांचं प्रेम आहे की त्यांनी मला हा सन्मान दिला, त्यासाठी मी त्यांच्या ऋणात राहील, त्यांचे आभार व्यक्त करणार नाही। मला वाटतं मोजून मी आजपर्यंत 3-4 कवी संमेलनं केले असतील, त्यातलं पहिलं जे कवी संमेलन आहे त्याची संधी मला प्रणयदादांनीच उपलब्ध करून दिली होती, त्याच्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। परंतु या 2-3 कवी संमेलनात मला माझा एक असा अनुभव आला की जेव्हा सादरीकरणासाठी कवी निलेश पवार हे नाव घेतलं जातं तेव्हा इतर कवींच्या तुलनेत टाळ्या या कमी वाजतात। त्यातली बरीच लोक माझ्याकडे अविश्वासाच्या भावनेने बघतात, परंतु यात लोकांचा दोष नाही आहे। खरं तर या महाराष्ट्रात पवार या नावावर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही आहे, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, त्या पवाराशी माझा काही एक संबंध नाही आहे। त्या पवाराशी जर माझा संबंध राहिला असता तर मला वाटतं आयोजकांनी मला पहाटेच्या कार्यक्रमाला बोलवलं असतं, परंतु या रात्रीच्या अंधारात आंबेडकरी विचारधारेचा उजेड पेरण्यासाठी मला तुमच्यामध्ये बोलवलं, मला तुमची सेवा करण्याची संधी दिली आणि माता रमाईच्या जयंतीत या चळवळीचा एक हिस्सा होण्याचं अहोभाग्य मला प्राप्त करून दिलं, त्यासाठी मी सगळ्या समता सैनिक दलाचं मनापासून आभार व्यक्त करतो। मित्रांनो, आज तुम्ही हसलात, तो एक विनोदाचा भाग झाला। विनोदाच्या फार विश्लेषणात जायचं नसतं, नाहीतर त्यातनं मिळणारा आनंद मिळत नाही, परंतु विनोदाच्या पायाशी वेदना असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे। आम्ही जर राजकीय परिस्थितीचा विचार केला तर प्रणय सतलज सारखा एक कवी हताश होऊन लिहितो की नुसते जगणेच आमचे हायफाय आहे, पण सांग समाजा तुझे अस्तित्व काय आहे। अशा राजकीय परिस्थितीबद्दल जेव्हा मनात विचार निर्माण होतात, एक वेदनांचं काहूर माजतं, अशा काळात सुद्धा समता सैनिक दल आंबेडकरी विचारधारा पेरण्यासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतक्या ताकदीने आणि जोमाने काम करतं। त्याच्यामुळे मी पहिल्या 4 लाईनी त्यांना समर्पित करतो समता सैनिक दलासाठी की रमणारी या बागेत ना फुलात पाहिजे, रमणारी या बागेत ना फुलात पाहिजे, आग भीम विचारांची आपल्या मुलात पाहिजे। रमणारी या बागेत ना फुलात पाहिजे, आग भीम विचाराची आपल्या मुलात पाहिजे। भीमरायाचे स्वप्न साकार करण्या निलेश, मुलं घराघरातील समता सैनिक दलात पाहिजे। आणि माझ्या सादरीकरणाची सुरुवात करताना या खरं तर मी खूप स्पष्ट बोलणार आहे, बऱ्याच लोकांना त्याचा रागही येतो, परंतु त्याची मी काळजी करणार नाही। परंतु इथली माय माऊली नाराज होऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेईल, कारण पूर्वी परिस्थिती होती साहेब, सोमपूर साहेब, पूर्वी परिस्थिती होती की पूर्वी एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा, आता गटाचे मुख्यमंत्री व्हायला लागले।
कदाचित उद्या येणाऱ्या काळात बचत गटाचा मुख्यमंत्री होईल याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे माय मावल्यांना मी नाराज करणार नाही. 4 लाईनी मी प्रणयबाई, जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते. जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते. तुझ्या न माझ्या सुखाची त्यातच खरी ग्वाही दिसते. जेथे जेथे संकट येते अशा प्रत्येक ठाई दिसते. तुझ्या न माझ्या सुखाची त्यातच खरी ग्वाही दिसते. जीवापाड जपते जे तुला मला निलेशा, त्या संविधानाच्या प्रत्येक कलमात मला माझी रमाई दिसते. खरं तर मी खूप अनकम्फर्टेबल स्वतःला फील करतो, कारण या प्रकारचं असं ब्लेझर वगैरे मी कधी घालत नाही. प्रणयदादांना माहिती आहे माझं राहणीमान खूप साधं सरळ आहे. परंतु आज या कार्यक्रमाला येताना माझी आई मला बोलली की सुटाबुटातल्या आपल्या बापाचे विचार सांगायला तूही सुटाबुटात गेला पाहिजे. म्हणून आज मी नागपुरातच हा ब्लेझर विकत घेतला आणि तुमच्यासमोर हजर झालो आहे. खूप सुंदर सादरीकरण सर्व कवी मित्रांनी केलं आणि मी ताईंचे विशेष कौतुक करेल की रमाईच्या सन्मानासाठी एक रमाईची लेख इथे आली. प्रत्येक कवीने आपापल्या परीने आजपर्यंत आंबेडकरी चळवळ लिहिली, मांडली, समाजात सांगितली. बुद्ध सांगताना, बाबासाहेब सांगताना, रमाई सांगताना प्रत्येकाने आपापल्या परीने लिखाण केलं. परंतु बुद्ध मांडताना कोणाला पिंपळाच्या पानात बुद्ध दिसला असेल, कोणाला बाबासाहेबात बुद्ध दिसला. परंतु आपण जर प्रामुख्याने विचार केला तर बुद्ध ही फक्त एक व्यक्ती नाही आहे, तर ती एक अवस्था आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये त्याग, करुणा, समर्पण, प्रेम या सर्व गोष्टींचा मिलाप होतो, त्या अवस्थेला तो माणूस पोचतो, तेव्हा त्याला बुद्ध असं म्हटलं जातं. आणि या सर्व गोष्टी मला माझ्या आई रमाईत दिसल्या आणि माझ्या कवितेचा जन्म झाला आणि तीच कविता मी तुमच्या समोर सादर करतोय. त्या कवितेचा तुम्ही किती सन्मान करता, किती समजता, हा तुमचा प्रश्न आहे. ती जबाबदारी तुमच्यावर सोपवतो आणि कवितेला सुरुवात करतो. आपल्याला सर्वांना माहिती की मानव जातीच्या उद्धारासाठी गौतम बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला तेव्हा त्यांनी आपला एकुलता एक मुलगा सुद्धा त्यागावा लागला, राहुल नावाचा. आणि आई रमाईने सुद्धा या समाजासाठी झटताना आपली पोटची 4 मुलं कुर्बान केलीत. संख्या महत्त्वाची नाही आहे, परंतु त्यागाची भूमिका सारखीच होती. त्याच्यामुळे तिथूनच सुरुवात करतो की मुले पोटची ती मातीत गाळताना, निलेश सर, मुले पोटची ती मातीत गाळताना बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना. मुले पोटची ती मातीत गाळताना बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना. और प्रणयबाई, प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे. प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे. काळी जमा रमाचे बुद्ध विहार वाटे. प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे. काळी जमा रमाचे बुद्ध विहार वाटे. लाजावा सूर्यतीने आयुष्य जाळताना बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना. बुद्धा समान समता ममतेचा झाली आगर. बुद्धा समान समता ममतेचा झाली आगर. ज्ञान सागराची पत्नी दुःखाचा प्याली सागर. बुद्धा समान समता ममतेचा झाली आगर. ज्ञान सागराची पत्नी दुःखाचा प्याली सागर. रळावा बोधी सत्व तिजला न्याहाळताना बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना. शुक्रिया बाई, शुक्रिया. आणि कवितेचा शेवट करतो, फारसा वेळ आपला घेणार नाही. नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रमाला उशिरा सुरुवात झाली. कवीच्या इच्छाचं बरंच काही अनेकांनी पळवून नेलं आहे. थोडासा वेळ घेतला त्याच्याबद्दल काही खंत व्यक्त करणार नाही, परंतु कवितेचा शेवट करतो की आपल्याला बुद्धांच्या काळात बुद्धांनी राजहंसाला वाचवण्याचं आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथं शेवट करतो की पचवून ते विषारी काळाचे सारे दंश. पचवून ते विषारी काळाचे सारे दंश. वाचवले मा रमाने हे कोटी राजहंस. पचवून ते विषारी काळाचे सारे दंश.
वाचवले मा रमाने हे कोटी राजहंस, तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाडताना. धन्यवाद. जय भीम.